हे आहे ऑस्ट्रेलियन हिबिस्कस. आपल्या ज्या देसी हिबिस्कस आहेत त्याच्यापेक्षा थोडीशी याची केअर करावं लागते आणि माझ्याकडे याचे 20 कलर आहेत आणि काही फ्लावर्स उमरले आहेत. जवळपास हे जे प्लांट आहे यांना मी ऑनलाईन मागवले होते. हे सगळे ऑस्ट्रेलियन हिबिस्कस आणि काहीतरी 550ला एक असं मला पडलं होतं आणि प्लांट अगदी छोटं असतं कारण याची हाईट जास्त वाढत नाही. त्याच्यामुळे याचं जे प्लांट तुम्हाला मिळेल ना त्याची पण छोटीच हाईट असते आणि आपल्याकडे आलं की त्याचे पानं वगैरे गळून जातात. मग एकदम भीती वाटते की एवढ्या महागाचं प्लांट आहे, हे राहील की नाही. पण यांना जगवावं लागतं, थोडंसं त्यांची केअर करावं लागते आणि त्यानंतर जो आनंद मिळतो ना तो तुम्ही समोर बघतच आहात की इतके सुंदर सुंदर कलर माझ्या गार्डनमध्ये ॲड झालेले आहेत आणि बाकीचे पण कलर आहेत पण काही मला व्हिडिओमध्ये दिसले नाही. ते शोधावं लागेल मला, खूप असं वाटलं आणि त्यामुळे हे जे कलर आहे ते तुमच्यासमोर मी आज तुम्हाला दाखवत आहे. आणि हे लावले होते मी एक त्या छोट्याशा 4 इंची पॉटमध्ये, कारण कुठलंही ऑनलाईन प्लांट जेव्हा तुम्ही मागवताना अगदी खूप मोठं पॉट त्याच्यासाठी नाही घ्यायचं आहे. अगदी छोटंसं हे 4 इंची पॉटमध्ये मी हे लावलेलं होतं आणि ही जी स्टिक आहे ना हे असते मेन प्लांट आणि याला ग्राफ्ट केलेलं असतं जे ऑस्ट्रेलियन हिबिस्कस म्हणजे जे ते पॉलिनेशननी वगैरे बनवतात आणि त्यातून आपल्याला हे असे युनिक कलर मिळतात. हे सगळं बांगलादेश वगैरे या ठिकाणी हा प्रकार खूप चालतो आणि तिथे खूप स्वस्त पण मिळतं. पण आपल्या इथे हे कुठलेच प्लांट मिळत नाही म्हणून ऑनलाईनच मागवावं लागतात. तर हे बघा या ब्रांच खूप मोठ्या झाल्या. ही जर कट केली नाही ना तर हे जे साईडची जी ब्रांच आहे ती वाढणार नाही, पूर्ण एनर्जी तेच प्लांट घेईल कारण ते ओरिजिनल प्लांट आहे. म्हणून आपण ग्राफ्ट केलेलं प्लांटच्या बाजूला जी काही अशी फांदी असेल जी ओरिजिनल प्लांटची आहे ती कट करावी लागेल. आणि ही सॉईल मीडिया जी आहे याचा एक व्हिडिओ जो आहे तो माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल डिटेल व्हिडिओमध्ये. आणि आता बघा ही सॉईल पण घेतली आहे, यामध्ये राईस हस्क वगैरे टाकला आहे आणि या मातीच्या कुंड्या आहेत या जवळपास 8 इंची कुंड्या आहेत. या छोट्याशा छिद्रावर आपल्याला एक दगड ठेवावा लागेल आणि नंतरच म्हणजे त्याने पाण्याचा निचरा होईल आणि प्लांट पण छान वाढेल आणि त्याला एअरेशनसुद्धा मिळेल. तर हे बघा हे छोटंसं जे पॉटमध्ये लावलं होतं जेव्हा मी काढून बघितलं तर याच्या मुळांना ना अशा गाठी तयार झालेल्या आहेत. या जर गाठी तयार झाल्या ना हे प्लांट तुमचं वाढतही नाही, त्याला पाणी नाही फुटत. अगदी ज्या कंडिशनमध्ये लावलं आहे ना त्याच कंडिशनमध्ये तुम्हाला ते दिसेल. तर माझे बाकी प्लांट जे मी लावले होते याच्या अगदी काहीतरी आठवड्या अगोदर ते खूप छान झाले आणि नंतर या प्लांटची मला कुठेच ग्रोथ दिसली नाही म्हणून यांना मी राहू दिलं होतं की यांना नंतर काही दिवसांनी लावेल असं ठरवलं होतं. आणि नंतर मग आता सगळे माझे जे बाकीचे प्लांट आहे ते लावून झाले आणि मग म्हटलं की चला आज यांना रिपोर्ट करावं आणि आपल्यासोबत हा जो अनुभव आहे हा शेअर करावा. तर यांना मी सावलीत ठेवला आहे आणि सगळ्यात पहिले मी यांना टाकेल पाणी, पूर्ण खालून निघेल असं पाणी टाकेल. आणि हे बघा हे जे प्लांट आहे काहीतरी यांना 8 दिवस झाले आहेत लावून आणि आता याची कंडिशन बघा. याच्यावर फ्लावरसुद्धा येऊन गेलेले आहे जे अगदी मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवले ते फ्लावर.